तर हाय मित्रांनो, आपण आज चाललो साल्हेर किल्ल्यावरती, म्हणजे महाराष्ट्र मधला सर्वात उंच किल्ला म्हणजे साल्हेर किल्ला या ठिकाणी चाललो फिरायला। तर आपला ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि तिथे यात्रा पण आहे, त्याच्यामुळे आज लय मजा येणार आहे। तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा। लगेच आपण इथे थांबलो, मग स्प्राइट वगैरे घेतली। मग थोडे रस्त्यात जाताना काका पडलेले होते बघा दारू पिऊन। तर हा नजारा कुठला आहे कमेंट मध्ये नक्की सांगा। लय भारी नजारा आहे इकडचा। आणि लगेच आपण आता इकडे आलो या बारीमध्ये। इकडे दगड वगैरे धसले होते खाली, अरे रस्त्यात आले होते ते बघा कसे दगड खाली आलेले आहेत। गाडी जायला रस्ता सुद्धा नाही, दोन गाड्यात एकदा जातच नाही। लगेच आपण बारीमध्ये आलो, एका काही ते झोपले होते बघा। पुढे जेसीबीचं काम चालू होतं, थोडं थांबलो आपण, मग लगेच निघालो इथनं। इकडे लगेच ट्रॅक्टर वगैरे द्यायचं चालू होतं, काही नाही दसरा होती ना त्याच्यामुळे लहान। आणि इकडचा नजारा पण लय भारी होता, बघू शकता तुम्ही कसे हिरवागार होता। मग लगेच आपण इकडे केरसळ धरणाकडे जात होतो। हे बघा इकडे गाडी वगैरे लावलेली होती। मग थोड्या वेळात आपण इकडे चाळजवळ पोहोचलोय। इकडे लय गाड्या लावलेले होते, दसरा निमित्त काय झालं होतं काय माहिती। मग आपण धरणाजवळ पोहोचलोय, मग फोटो वगैरे काढले, लगेच 3-4 फोटो काढले। हाय मित्रांनो, तर आपण पोहोचलो आता केरजळच्या धरणावरती। बघू शकता तुम्ही मागचा नजारा, एकदम खतरनाक नजारा आहे। आता थोड्या वेळात आपण साल्हेरला पोहोचणार आहे, तरी पण आपण किल्ल्यावरती जाणार आहे। म्हणजे गर्दी नसेल तर आपण वरती जाणार आहे, आणि गर्दी असेल तर आपण देवी मातापर्यंत जाऊ, मग यात्रेत फिरू। बरं चला बघत राहा। मजा करू ना साल्हेर किल्ला म्हणजे आम्ही आता खाली उतरते नजारा बघण्यासाठी। ते बघू शकता राकेश भाऊ, ते आपले सचिन भाऊ। हाय गाईज, हाय मित्रांनो, तर तुम्ही पण या साल्हेर किल्ल्यावरती। हाय मित्रांनो, तर आज यात्रेला कोण कोण आले होते नक्की कमेंट मध्ये सांगा। आणि आमच्या इकडे गावाकडचा नजारा एकदम खतरनाक आहे, बघू शकता तुम्ही गावाकडचं वातावरण आपला। इकडे माग बघू शकता आपले कुलदैवत वाघदेव नागदेव। तर बघू शकता भावाचा तुम्ही गावात नवीन ट्रॅक्टर घेतलाय। इथे तर लय खतरनाक मंदिर बांधलेलं होतं बघा तुम्ही, एकच नंबर मंदिर बांधलेलं आहे। तर फायनली आपण साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी आलोय, बघू शकता तुम्ही आसपासचा नजारा। तर बघू शकता तुम्ही इथे रील स्टार आहेत। फायनली पोहोचलोय आम्ही साल्हेर गावात। तुम्ही बघू शकता ही साल्हेरची शाळा। आणि मित्रांनो, आम्ही साल्हेरच्या यात्रेमध्ये पोहोचलोय, तुम्ही बघू शकता। तुम्हाला पण यायचं मित्रांनो, आम्ही चाललोय आता किल्ल्यावरती, बघू शकता तुम्ही। मला जाताना आमचा मित्र भेटला, बघू शकता तुम्ही कसा मी कहते
लेरची यात्रा आहे. ती लांब दिसते ती साल्हेरची आश्रमशाळा आहे आणि इकडे यात्रा भरलेली आहे, बघू शकता तुम्ही. बघू शकता मित्रांनो, हे किल्ल्यावर जाणारी पब्लिक. हे आपले मित्र भेटले, बघू शकता तुम्ही. आता आपण मंदिराजवळ पोहोचलोय. बघा इकडे प्रसाद वगैरे चालू आहे, पण आपण डायरेक्ट मंदिरात जाऊ. आपले मित्र भेटले, बघू शकता तुम्ही. हे कुठं गेला तो पहा. लगेच आपण आता दर्शनाला मंदिरात जात होतो. मग गर्दी खूपच होती, पण तरी मध्ये गेलो. मग हे इकडे आपली माता, देवी माता, आणि दर्शन वगैरे घेतलं. इकडे लयच पब्लिक होती. हे बघा, फायनली आपला कसं तसं तरी दर्शन झालं. मग आपण पण प्रसादचा लाभ घेतला. हे बघू शकता, इकडे लयच पब्लिक प्रसादचा लाभ घेत होती. आम्ही प्रसादचा लाभ घेऊ राहिलो. हे बघा, मग प्रसाद वगैरे खाल्लं. मग इकडे आलो, तिकडे काही पाणी नव्हतं. मग इकडे बाबांनी पाणी वगैरे काढलं वगैरे झालेलं आहे. वरती गर्दी आहे खूप, त्याच्यामुळे भाऊपुरी बघून बरंच फॉर्म मध्ये आला होता. बघा भाऊ, इकडे तर लय मोकारच गर्दी होती किल्ल्यावर जाण्यासाठी. प्रसादाचा लाभ चालूच आहे, बघू शकता. हा, आपण डबल गेलो तरी आपल्याला भेटू शकतं, पण आपण नाही जाणार, कारण नकड बोलतील ते, त्याच्यामुळे नको. आम्ही खाली उतरताना हे बघू शकता, आपले मित्र कसे फोटो काढायला लागलेत. हा बघा, सचिन भाऊ कसा पोज देतोय. आपला कॅमेरामॅन बघू शकता, खाली पाय घालून दिले त्याने, कुठे पाय घालून. मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता लिफ्टचं काम चालू आहे. हे बघा, ते तिथं पब्लिक आहे. मग आपण इथे बिर्याणी खायला आलो. हे बघू शकता. हे बघा, आपण आला आणि एक तिकडे गेला बघा. गडी पाणी पिरायला बोला बोला, काय घेतात बोला. कोण? तर तुम्ही बघू शकता इकडे लहान मुलगी दोरीवर काय करत होती, बघा बरं. तर आपण आता पाण्याकडे जात होतो. लय गर्दी होती इकडं. खाऊ शकता का तुम्ही? चला. तर ते मित्रांनो बघू शकता तुम्ही, बोलिंग चालू आहे इकडं. तुम्ही बघू शकता, देवदास पांडू साहेब, हे बघू शकता तुम्ही. ले पोरं बिरे घेऊन फिरतायत ते. एक मित्र भेटला, आपला परम मित्र पृथ्वीराज भाऊ, बघू शकता तुम्ही. कसं वाटलं मग यात्रात येऊन? एकदम मस्त. लय गर्दी झाली, चालू आहे मोबाईल करून. कमी माणसं आहे तिकडे, काय जास्त गर्दी नाही आहे, त्याच्यामुळे इकडे निघून आलो आम्ही. हे बघा, हे दोघं. हा थोडा गांडू आहे, याला काय रस्ता काढता येत नाही. हा गांडू आहे, तो झेंडू आहे.
लावले बघा आपले राजू भाऊ, त्यांनी पण दुकान टाकलेले. कसं वाटतं आपलं दुकान टाकून? धंदा वगैरे चांगलं चालू आहे ना? हा भाऊ मस्त चालू भाऊ. माळाचं दुकान आहे बघा. इकडे पण वरती जाण्याचं रस्ता आहे. इकडनं लय पब्लिक येते बघा. मित्र घेऊन राहिला पोरीसाठी. हे काकाला फॉर्म मध्ये होते, कसं ओरडत होते बघा, केळे विकत होते. तरी यात्रा वगैरे झाली आपली आणि सगळं आता बाजार वगैरे झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर व्हिडिओ आवडल्यास आपला चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या.